नमस्कार, मी डॉक्टर सरिता वाघमोडे. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया किडनी स्टोन किंवा मूतखडा होण्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्यावरील उपाययोजना. सध्या उन्हाळा दिसून येतोय. साहजिकच उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं, कारण उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये किडनी स्टोनचे पेशंट्स किंवा किडनी स्टोनचा त्रास हा जास्त लोकांमध्ये पाहायला मिळतो. तर आपण पाहूया हे किडनी स्टोन म्हणजे काय, त्याची कारणं काय, ते होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी. मूतखडा म्हणजे काय, तर शरीरामध्ये किंवा किडनीमध्ये क्षारयुक्त पदार्थांचं प्रमाण हळूहळू वाढून ते पदार्थ त्या ठिकाणी साठून एक कठीण स्फटिकजन्य पदार्थ तयार होतो. त्यालाच किडनी स्टोन किंवा मूतखडा असं म्हणतात. मूतखडा होण्याची कारणं काय? किडनी स्टोन होण्याचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन. पाणी कमी पिलं गेलं तर स्टोनचा त्रास हा होत असतो. कारण पाणी कमी पिलं तर किडनीमध्ये सॉल्ट किंवा क्षार साठून राहण्याचं प्रमाण हे वाढत असतं. किंवा जेनेटिक फॅमिली हिस्ट्री असेल तरी देखील मूतखडा दिसून येतो. तिसरं कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम, फॉस्फेट, युरिक ॲसिड, ऑक्झॅलेट हे जे क्षार असतात यांचं प्रमाण जास्त झालं तरी देखील स्टोन्स दिसून येतात. अतिप्रमाणामध्ये खनिजे किंवा प्रोटीन्स यांचा आहारात समावेश असेल तरी देखील स्टोनचा त्रास हा होत असतो. जास्त वेळ लघवी रोखून धरणं किंवा लघवीचा संसर्ग, वारंवार इन्फेक्शन होत असेल लघवीच्या ठिकाणी तरी देखील स्टोनचा त्रास दिसून येतो.